सोलापूर जिल्ह्याची वरदायी असलेलं उजनी धरण हे लाभक्षेत्रात आणि भीमा खोऱ्यात दमदार पाऊस झाल्यामुळं चांगलंच वधारले। आज सायंकाळी 6 वाजताची अपडेट आपल्याला उजनी धरणाची या पद्धतीने मिळते आहे। उजनी धरणामध्ये दौंडवरून जी काही आवक होते ती आवक जरा कमी झालेली दिसते आहे। सकाळपेक्षा आवक 10,000 क्युसेक्सनं कमी झाली आहे। सकाळी जर आपण पाहिलं तर दौंडचा विसर्ग हा जवळपास 34,883 क्युसेक इतका होता। मात्र सायंकाळी 6च्या अपडेटनुसार दौंडचा विसर्ग हा कमी होऊन तो 23,501 क्युसेक झाला आहे आणि टक्केवारीमध्ये मात्र उजनी धरण हे चांगलंच वधारलं असून उजनी धरणाची सायंकाळी 6ची टक्केवारी ही 12.93 म्हणजे जवळपास 13% उजनी धरण हे भरलं असून उजनी धरण हे उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये जवळपास 6.93 TMC इतकं झालं असून एकूण पाणीसाठा हा 70.59 TMC इतका झाला आहे। उजनी धरणामध्ये जो दौंडचा आवक आहे तो आवक येणारी आवक ही कमी झाली, मात्र उजनी धरण हे झपाट्यानं वाढले। सकाळची अपडेट आपण जर पाहिली असेल तर जवळपास सकाळी उजनी धरण हे 8.73% होतं म्हणजे जवळपास 8.9% होतं, मात्र आत्ता ते 13%च्या आसपास गेले। जवळपास 4% उजनी धरणामध्ये वाढ झाली आहे आणि उजनी धरणामध्ये जी काय वाढ झाली त्यामुळे उजनी धरणातून फक्त आता विसर्ग बाकीचे सर्व बंद असून फक्त बोगद्याला 120 क्युसेक इतकं पाणी सोडलं गेलं आहे। उजनी धरण हे वधारलं असल्यामुळं सध्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे।